छत्रपति संभाजीनगर जिला फुलंब्री तहसील के ग्रामीण इलाके के गेवरई के सरपंच मंगेश साबड़े ने किया दिनांक 8 मई 2025 की सुबह अनोखा आंदोलन, भीख मांगो आंदोलन। दोस्तों, इस पूरी वीडियो को देखिए, आपके तभी समझ में आएगा। लाइक सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद। त्यांनी घरकुला बांधले, आता इंजिनियर म्हणतं मला 20 मीट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे, मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे। आता हे 25,000 कुठून द्यायचे? घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं, मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं, व्याजाला पैसा काढलं, कर्जाला पैसा काढलं, घर उभं राहिलं, अजून 4 महिने झाले। आता इंजिनियर फोटो काढायला येतं आणि म्हणतंय आम्हाला 25,000 पाहिजे, नाहीतर नवीन 20 मीट बांधा, नाहीतर नवीन स्लॅब टाका। आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे, आमच्या बीडीओ मॅडमला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर, मग पोलीस स्टेशनला, आणि मग आपण हे पैसे बीडीओला नेऊन देणार आहे। माय बाप, चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतंय। अरे घर देतं का घर? अरे कोणी घर देतं का रे? अरे घर दे रे घर। अरे कोणी घर देतं का भाऊ? दे ना 2 रुपये दे रे भाऊ। अरे दे रे भाऊ 2 रुपये शेतकऱ्याला। अरे इंजिनियरला द्यायचे रे भाऊ, दे रे। द्यावं बाबा 2 रुपये द्यावं, इंजिनियरला द्यायचे हो मामाचा, बीडीओला द्यायचे, सीओला द्यायचे, विभागीय आयुक्ताला द्यायचे। मामू देव ना 2 रुपये दो मामू, 2 रुपये दो मामू। ये खुर्ची पे बैठने वाले इधरे निकल गए। इंजीनियर पैसा मांग रहा मामू, बीडीओ पैसा मांग रहे, सीओ पैसे मांग रहे। भाऊ दे रहे 2 रुपये दे रहे, दे भाऊ दे, दे 2 रुपये दे मामा, द्या तुमचे कपडे चांगले दिसते बाबा, तुम्ही बीडीओला 2 रुपये द्या मामू। 10 रुपये दे रहे भाऊ ने आपल्याला, 10 रुपये इंजिनियरला 10 रुपये दिले। अरे वा 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 मामू, दे दो 2 रुपये दे दो मामू। अरे वा 10 रुपये दिला मामू ने, 10 रुपये इंजिनियरला। अहो रिक्षावाला भाऊ 2 रुपये द्या भाऊ। अरे आमच्या आजीकडे पैसे लागणार भाऊ, 2 रुपये देतो का भाऊ? मावशी देतो का 2 रुपये? देतो का माय? हो बाबा देतो का माय 2 रुपये? नाही आहे चिल्लर, चिल्लर नाही आहे सर। अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले, अरे साहेब, अरे जो पैसे मागून राहिले ना घरकुल वाले, 2 रुपये द्या ना साहेब। अरे आपले विस्तार अधिकारी सापडले, साहेब द्या ना 2 रुपये। ते घरकुलाचे बिलं काढायला पैसे मागून राहिले साहेब, हो साहेब, अरे द्या हो साहेब। 2 रुपये जमा करून त्या घरकुलाचे पैसे मागवले, बाहेर देऊन राहिले बघा 2 रुपये। अरे बाबा रे बाबा, आपण आता तहसील मध्ये जाऊ पैसे मागून, तहसील मध्ये मागू अधिकाऱ्याला पैसे आपण। माहिती आहे का पगार चाललाय एवढा, पैसे दिले का? पैसे मागून राहिलं का? नाही का बाबा? पळवलं नाही सगळे, पळवलं बाहेर बाहेर कुठं गेले? जरा डाउनलोड करो, वीडियो बनना वो चालू। सर देता का 2 रुपये देता का सर? घरकुलाला इंजिनियर पैसे मागून राहिले सर, द्या 2 रुपये द्यावं सर, द्यावं। गरीब आहे शेतकरी, गरीब आहे सर, द्यावं पैसे मागून राहिला 25,000 रुपये, द्यावं सर, द्यावं। घर बांधलं सर, द्यावं पैसे, द्यावं घरकुलाला 2 रुपये द्या सर, सर द्या लागले 2 रुपये द्या सर, द्यावं सर 2 रुपये द्यावं।
और जब बोले कि और ज्यादा दगड़ों पे इंजिनियरला 25,000 लागतील सर. द्यावं वगैरे नका शेतकऱ्याला घरकुल नका. नाही तुम्ही 2 रुपये द्यावं सर. इंजिनियरला द्यायचे आहे सर. द्यावं सर पैसे. हे देशाचा सैनिक मारायला लागले बॉर्डरला आणि हे पैसे मागायला लागले इकडं. द्यावं 2 रुपये द्या सगळे. द्यावं 2 रुपये. द्यावं 2 रुपये द्या शेतकऱ्याला गरीबाला द्या. आपल्याला कोणा पैसे दिले नाही भाऊ इकडे. तहसीलमध्ये कोणी पैसे दिले नाही आपल्याला. गरीब शेतकऱ्यांनाच पैसे दिले भाऊ आपल्याला. आपण आता सीओला देऊ, बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्ताला पण देऊ. आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ. पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडमला देऊ. आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ. बनियान चड्डी कुछ भी नहीं इधर से जाओ. भाऊ दे दे 2 रुपये दे दे भाई. अरे इंजीनियर को लग रहे भाई. है भाई इंजीनियर मांग रहा है यार. दे दे यार. ए भाई वीडियो मांग रहा है यार. पैसे दे दे भाई 2 रुपये. तुम्हारे में घरकुल नहीं आया क्या गाँव में? मांग रहे ना पैसे मांग रहे ना. अरे दे दो यार. सुट्टीसाठी सगळे चालले भाऊ. आमदार खुर्चीवर बसले भाऊ. खासदार खुर्चीवर बसले. कल्याणकारी साहेब इकडे अनुराधा ताई साहेब आणि इकडं घरकुलाला पैसे मागू राहिलं. तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिलं आणि एक खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊन. हे आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ. इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ. 2 रुपये देता का भाऊ इंजिनियरला? बीडीओला 2 रुपये देता का? सीओला विभागीय आयुक्ताला 2 रुपये देता का भाऊ? घरकुलाचे पैसे मागून राहिला भाऊ. 20 फोटो नाही म्हणता भाऊ. लाखचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल काढलं भाऊ. 10 रुपये द्यायला लागला भाऊ. हे भाऊ 10 रुपये दिला. धन्यवाद भाऊ धन्यवाद. तरी पोलिसाकडे मागतं भाऊ भीक थोडीशी. पोलिसाकडे मागतं भाऊ. पाणी नाही भाऊ. पैसे मागतं पैसे. इंजिनियर पाणी नाही घेते पैसे घेते. पैसे मागत इंजिनियर. इथं पोलीस स्टेशन आलेलं आहे. ओ भाई लाने बोललो उसको. आपण आता निरीक्षक साहेबाला मागू. क्या तू बनियन काय आपल्याकडे आता हे मला वाटतं 60-70 रुपये जमा झालेले आहे. उद्या बिन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे. घरकुलाचा फोटो काढला तुम्ही पैसे द्या. या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ. सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन. लाने में क्या तकलीफ थी? ओ भाई सर 2 रुपये देता का सर? इंजिनियर पैसे मागू राहिले सर घरकुलाला. मॅडम देता का 2 रुपये? द्या हो मॅडम. सर देता का 2 रुपये द्या सर. इंजिनियर घरकुलाला पैसे मागू राहिले सर आणि स्लॅब टाकला नाही म्हणते सर. साहेब आहे का? साहेब आहे का? साहेब नाही. मी इथं बसतो साहेब. मी पर्यंत पैसे मागू राहिले ते घरकुलाचे इंजिनियर. बीडीओला देऊ, सीओला देऊ, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला आपण देऊ. याच्यातून तेवढं भीक मागून जमा केलंय सर मी. एवढं भीक मागलं सर. आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा आहे. टाळूवरचा लोणी आहे सर.
त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर. आहे का साहेब? आहे का कोणी? कोणी आहे का साहेब? सर आहे का कोणी? कोणी आहे का? सर तुम्ही द्या सर, तुम्ही द्या सर 2 रुपये. सर 2 रुपये द्या सर. तरी पण इंजिनियर पैसे वापरायला सर 2 रुपये द्या सर. तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही? सर द्या सर 2 रुपये. मॅडम द्या 2 रुपये. सर सर द्या की 2 रुपये सर. सर सर साहेब नाही ना सर कधी. सर सर द्या की. आले आले साहेब आले. सर घरकुलाला इंजिनियर पैसे मागू राहिले सर. सर तुमचा काय सर द्या सर. द्या सर 2 रुपये द्या सर. गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर. द्या सर. पैसे मागू राहिले सर इंजिनियर. व्हिडिओला देऊ सर, आपण सीओला देऊ सर. द्या सर. सर स्लॅब टाकलं म्हणते बिस्किटचा फोटो लागतो, नाही तर पैसे नाही. नाही सर द्या सर. माझं झालं नाही सर अजून. मला पैसे लागतं सर. द्यावं सर. भीक मागतो सर. द्या सर. भीक द्या. इंजिनियरला देतो सर, व्हिडिओला देतो सर, सीओला देतो सर. द्या सर 2 रुपये द्या सर. तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर? हे राख माहिती का सर? हे राख हे शेतकऱ्याची अंगाची जाळलेली राख आहे सर. द्या सर 2 रुपये द्या. इंजिनियरला द्या सर. इथं बसतो मी, मागतो भीक मागतो सर. सर द्या की सर. सर द्या 2 रुपये. इंजिनियर मागायला लागले सर. घरकुलासाठी पैसे मागायला लागले सर. सर सर द्या सर. सर इंजिनियर पैसे मागायला लागले सर घरकुलासाठी. तक्रार केली सर, काही फरक पडला सर. भीक मागून जमा करून सीओला देऊ सर, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला देऊ सर. सर बाहेर बसून या. इकडं बाहेर बसून. हा सर तिथं बसतो सर मी. नाही सर कसं झालंय, मला घरकुल नाही आलं अजून तालुक्यात कुठल्याच. म्हणलं बिस्किट बांधलंय ना सर. बिस्किट बांधलं ना, घरावर स्लॅब टाकला ना तर 25,000 द्या म्हणते. काढत नाही म्हणते. तरी भिकाऱ्यासाठी भीक मागून द्यायला लागलो सर. तुम्ही देशाची सेवा करता सर. जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर. सर द्या सर 2 रुपये द्या. बसतो सर मी. 15 रुपये 10 रुपयाचा 20 रुपये. सर द्या सर. 2 रुपये आली. हा सर गुन्हा दाखल करा सर. सर फाशी देऊन टाका हो सर. फाशी द्या कंप्लेंट करण्याची मागे आपलं काय मागणं आता घरकुल आता यादीत नाव आलं सर. नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वादळाचं पावसाचं. आता म्हणजे 20 मिनिटच लागते. 20 मिनिट असते तरच पैसे निघतात, नाही तर निघत नाही. फोटो काढत नाही म्हणते. गरीब शेतकरी आहे. काय बघा शेतकरी आहे. तालुक्यात आता भ्रष्टाचार चालू आहे सर. आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते. हा कसं दिलं सर घरकुल? अरे म्हणजे पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा असतो? इथे आजपासून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? पैसे व्हिडिओ का काय माझे स्टेप वेगळे असते ना सर. मला माहित आहे. मग आता तुम्ही पण काय जनतेसाठी त्याबद्दल वाटते, परंतु तुम्ही करण्याचा एक मार्ग आहे. ऐका ना, व्हिडिओला काय म्हणा, व्हिडिओला म्हणा तुमचे जे काही असतील ना, जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करा. फक्त ती प्रोसिजर पूर्ण पास करा, बाकी काही नाहीये. बरं भाऊ बस झालं. साहेबांनी सांगितला मार्ग पण करा. आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देता का तर? नाही नाही मी सर मला घेऊन असतं मी पैसे घेऊन देतो. मी देतो सर पैसे देतो. तुम्ही चालू कोण पैसे मागतो? इंजिनियर पैसे केली ना तक्रार. ऐकत नाही कोण कोण कुठं कुठं डोकं लावणार तो
पंतप्रधान इकडे देशाचे जवान मारायला लागले, हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे, पैसे मागून राहिले शेतकऱ्याला. त्यांना अक्कल येत नाही ना ठिकाणं त्यांची. नाही मी सांगतो त्याच्यासाठी लावलं इथं. नाही फोन लावा ना व्हिडिओला आंदोलन करतच नाहीये मी. भीक मागतोय ना. भीक मागण्याचा गुन्हा असेल तर कोणता गुन्हा आहे? कलम तुमची लावा. भीक मागायची कलम सर. भीक मागतोय सरपंच तुमचा मला करणं तुमच्या पासाच्या मला गोळ्या घाला तुम्ही. भीक मागायची कलम तुमची सर. गोळ्या घाला तुम्ही. मला करून द्या तुम्ही. सन्माननीय पंत आणि मग अशामध्ये 6 महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले. पाण्या पावसाचं, वाऱ्या वावदानाचं, कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले. आणि आता इंजिनियर म्हणतं मला बिस्मिट पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये पाहिजे. मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे, नाहीतर मग 25,000 रुपये